मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी अक्षरशः मनमानी करत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तिच्या ह्या वागणुकीवर प्रेक्षकही कमालीचे संतापले आहेत। नेटकरी सोशल मीडियावर निक्कीला घराबाहेर काढण्याची मागणी करत आहेत। मी कोणतीही ड्युटी करणार नाही, ज्याला जे करायचे असेल ते करून घ्या, माझं कोण काय वाकडं करणार आहे, मला प्रेक्षकांचा सपोर्ट आहे, हे नियम वगैरे मी काही मानत नाही, इथे मी प्रत्येकाच्या छातीवर बसणार आहे असं निक्की म्हणते। अशात अरबाज वगळता घरातील प्रत्येकच सदस्य निक्की विरुद्ध झालेला पाहायला मिळत आहे। नियम मोडल्यामुळे आता निक्कीला बिग बॉस काय शिक्षा देणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। पण मित्रांनो, खरं तर निक्की अशी वागूनही तिला घराबाहेर काढले जाणे जवळपास अशक्यच आहे, कारण बिग बॉस सारखा शो अशाच स्पर्धकांमुळे हिट ठरत असतो। अशा स्पर्धकांनी कितीही नियम मोडले तरी त्यांना अल्पशी शिक्षा दिली जाते, कारण त्यांना घराबाहेर काढण्याची रिस्क शोचे निर्माते घेऊ शकत नाहीत। त्यामुळे शोचा TRP डाऊन होऊ शकतो। मित्रांनो, बिग बॉसशीच रिलेटेड नेक्स्ट अपडेट आहे जान्हवी किल्लेकरशी संबंधित। सध्या बिग बॉस मराठीतील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ही चांगलीच चर्चेत आहे। जान्हवी किल्लेकरने केलेल्या चुकीमुळे तिला 1 आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षा मिळाली होती। त्यानंतरही 2 दिवसांपूर्वी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बसण्यास मनाई करण्यात आली। आता यावरून जान्हवी किल्लेकरच्या कुटुंबातील व्यक्तीने संताप व्यक्त केला आहे। जान्हवी किल्लेकरची जाऊबाई असलेल्या संध्या किल्लेकरने नुकतीच एक पोस्ट टाकली आहे। त्यात त्यांनी लिहिलं आहे की घरातील वस्तूंची आदळ आपट करून बिग बॉस हाऊसचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच, पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे। टास्कमध्ये आक्रमकता दाखवून फिजिकली व्हायलेंट होण्याला शिक्षा तर नाहीच, पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे। घरातीलच एका सदस्यावर शिवीगाळ करून बीप बीप ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा, पण साधी चर्चाही नाही, पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे। आणि जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफी मागूनही प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही, हे खरंच खूप अनफेअर आहे। घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे, असं संध्या किल्लेकरने म्हटलं आहे। जान्हवीने 1 आठवडा शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान मिळालं नाही, पण तुझ्या स्ट्रॉंग, फेअर आणि इंडिव्हिज्युअल गेमने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जागा मिळव, वी विल ऑलवेज सपोर्ट यू असे देखील तिने म्हटले आहे। संध्या किल्लेकरच्या ह्या पोस्टवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। एकाने मी अंकिताला सपोर्ट करतो, पण या वाक्यासाठी मी पण सहमत आहे असे म्हटले आहे, तर एका नेटकऱ्याने म्हटलंय की ती पण चुकीचं बोलली, कोणाची लायकी काढायची म्हणजे काय झालं, तिला फक्त तिच्या कुटुंबातील लोक सपोर्ट करतात, शेवटी घरातूनच ती हे सर्व शिकली आहे, लवकरच ती बाहेर जाईल। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे बिग बॉस मराठी सीझन 1 शी निगडीत। बिग बॉस मराठीचा पहिला सीझन तुफान गाजला होता। यामध्ये मेघा धाडेने बाजी मारली होती आणि ती ह्या पर्वाची विजेती ठरली होती। या पर्वात 40व्या दिवशी वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेला आणि 56व्या दिवशी घरातून बाहेर पडलेला स्पर्धक असणाऱ्या त्यागराज खाडीलकरने अलीकडेच बिग बॉस मराठी विषयी भाष्य केले आहे। त्याने या कार्यक्रमाबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत। बिग बॉस मध्ये सगळं काही ठरलेलं असतं, स्पर्धकांचं बोलणं ते हवे तसे एडिट करतात, 24 तास कॅमेरे सुरू असतात, पण 1 तासात त्यांना जे दाखवायचं आहे तेच दाखवलं जातं। शिवाय टीम A आणि टीम B यांच्याबद्दल काय दाखवायचं हेही ठरवलं जातं। त्यागराजने असा गौप्यस्फोट केला आहे की ह्या शोचा विजेताही आधीच ठरलेला असतो, व्होटिंगचा काहीच संबंध नसतो, ह्याने काहीच फरक पडत नाही। मात्र त्याच्या ह्या बोलण्यावर पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने कमेंट करत त्यागराजला सडेतोड उत्तर दिले आहे। मेघा असे म्हणाली की हे धादांत खोटे आहे, त्यागराज तुम्हाला 1 आठवडाही शो मध्ये टिकता आलं नाही, तेव्हा पब्लिसिटी फेमला तुम्ही मुकलात, म्हणून आता प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करताय का? मित्रांनो, बिग बॉस शो स्क्रिप्टेड असतो का? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। नेक्स्ट अपडेट आहे बिग बॉस हिंदी शोशी रिलेटेड। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसचा 18वा सीझन लवकरच सुरू होणार आहे। बिग बॉस 18 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। सलमान खान यंदाचा सीझन होस्ट करणार नाही अशी बातमी पुढे आली आहे। बिग बॉस OTT 3ऱ्या पर्वाची विजेती सना मकबूल ठरली होती। हा सीझन अनिल कपूरने होस्ट केला होता। ह्या पर्वात सलमान खानची कमतरता प्रेक्षकांना चांगलीच जाणवली होती। सलमान खान शिवाय बिग बॉस शो अपूर्ण वाटतो अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती। मात्र सलमान खानच्या चाहत्यांसाठी आणखी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे। सलमान खान तब्येतीच्या कारणामुळे यंदाचा सीझन होस्ट करणार नसल्याचं बोललं जात आहे। अलीकडेच सलमान खान एका कार्यक्रमाचा भाग बनला होता। या दरम्यान त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याला सोफ्यावरून उठतानाही अडचण येत असल्याचं दिसत आहे। हे पाहून त्याच्या चाहत्यांनाही त्याची काळजी वाटू लागली आहे। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे वर्षा उसगावकर यांच्याशी संबंधित। त्यांचं काम प्रेक्षकांना आवडतंच, पण त्यांच्या सौंदर्याचीही त्यांच्या चाहत्यांवर भुरळ आहे। 56व्या वर्षी देखील त्या इतक्या फ्रेश आणि सुंदर दिसतात।
त्यांच्या सौंदर्याचं रहस्य काय असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे। वर्षा उसगावकरांच्या चेहऱ्यावर आजही एक वेगळंच तेज आहे। यामागे नक्की काय रहस्य आहे असा प्रश्न नेहमी चाहत्यांना पडत असतो। बिग बॉस मराठीच्या घरात वर्षाताईंनी त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे। वर्षा उसगावकर कॅप्टन झाल्यामुळे कॅरामेल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं होतं। तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरामेल कस्टर्ड बनवलं। जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरामेल कस्टर्ड बनवलं आहे। शिवाय आता तुम्हाला कळलंच असेल की माझ्या सौंदर्याचं रहस्य काय आहे। मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते। प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।